मध्ये अरे ओमकार खवताळ आता इस बाजी पहलवान में ओमकार बहुत बहुत खतरनाक खिलाडी बन गया लगता है. काही मध्ये टोटल पाच आपण इकडे धामिनी 5. तर आम्ही घराकडे जातच होतो तर यांना दिसलं बघा सस. आता सस दिसलं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या व्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत शेळ्याकडे. तर शेतामध्ये हळद लागवड सुद्धा करणार आहेत. तर चला मग. हे बघा ओमकार पण व्लॉग काढायला. हे बघा काय ओमकार आहे, काय करणार? बघा ओमकार व्लॉग बनवायला. काय म्हणणार का नाही का नुसतंच चला हर हा? काय म्हणणार का नाही हा? काय म्हणणार का नाही का नुसताच व्लॉग काढायला? शिशी राहिली, जाऊ दे वावरतच असं पाणी. तर आता निघलो इकडं. तसं कॅमेरा येतात काय बराबर धाराला पण एकीकडे जाऊ द्यायला नाही जमत अँगल. तर हे बघा इकडे आई येत आहे काढा कचरा. मला वाटलं हळदच लावायची, संध्याकाळून पाऊस पडला होता तर. हा कोण डायरेक्ट आपण हा हो सोबत चल. मग भूक लागली की लगेच येतो इकडं. रुमाला काय येईल दुपारून इकडे आणायला शेळ्या. ती तिकडे चारतात. येसणार आहे काय? पाऊसच नाही पडला. मला वाटलं जरासं पडला आता हळदच लावून गेले वाटतं. रुमाल मी आणून ना आज कटायला ते बळ्यान तोडीच घ्यायचे जराशे त्याला म्हणायचं. भाकर देऊ का? नको येतो मी इकडंच. 3-4 वाजता आणायचे. हो याला भूक लागत. चल. चल ना, आम्ही थोडं काय करणार तुला. कटाळा रे, कटाळ्याला ते ओमकार तिकडं पाणी भरून घे. आभाळ अरे आज जरासं वातावरणच इकडे रे. बळीरामनं आणलाय गुळ. कुठून आणणार गुळ? मारा रे हो. असं वाटायला ओरिजिनल गुळ आहे. ओमकारला भेटला नाही हो का? मोबाईल ठेवू तू, मोबाईल ठेव मग बघ. ठेव खिशात मोबाईल. लेट वाजता दिदीच्या प्रिया खटले. पडतो चला माहिती. तर आता आमच्या सोबत सुदर्शन पण आला असता, पण ते गेला बघा परभणीला. आता त्याचा पेपर होता कॉलेजचा, त्याच्यामुळे गेला येतो. नाही तर ते आला असता. पहाटच लयच लवकर गेला. पण काय आम्ही झोपतच होतो बापा. येईल आणि का आता एका महिन्याने. तर हा बघा हा करंटची लाईन आहे. तर किती खाली आहे बघा ही, किती खाली आहे. ट्रॅक्टर वगैरे आले की याला वरीच करायला लागते नांगरताना, नाहीतर लागू शकते ट्रॅक्टरला. खूपच खाली आहे म्हणजे हे बघा तुम्ही. हात म्हणजेच हे बघा सरला भीती, हात पुरू शकतो माझा तर माझ्या हाईटने. हे बघा बारातोंडीचं झाड आहे.
पण आमच्या इकडे याला डुमरून म्हणतात. बघा कासवाच्या वरच्या कवचासारखं दिसत आहे बघा. तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगायला. हे बघा बारूतोंडीचं झाड आहे, किती मस्त दिसत आहे फळं. हे बघा किती खतरनाक ग्लेडिंग साडी आहे बघा ना. आता याच्या खाली मस्त जाणार आहे बघा मी. काठी बुडता तिथं पण बघतो जरा आढळून मस्त नाही. कुठं भी आ गया अपना करते. जाता येईल खाली बाकी भेटतोय. खाटी बुडा गेले. असं आलो मित्रांनो इथं बघा तुम्ही. हे बघा चिमणीने कसा खोपा बनवला याच्यामध्ये. हे बघा बघा जरा जरा तुम्हाला दिसत असेल. अंडी वगैरे नाही तिच्यामध्ये, पण काय भयानक आपण नाळा समजायचं. किती खतरनाक बनवला याच्यामध्ये बघा ना. हे बघा नदी इकडे सगळी. आता ओमकार आणि बळीराम कुस्ती म्हणत येतं दोघ जण पहिलवान. चला या मैदानात बघू. ये अजून तू ये फिरकीस ठेव इथं इथं इथं. ही चांगली जागा इथं दगड नाहीत. तसं नसतं जमानं, फक्त पाठीवर पडलं पाहिजे. हा 1 2 3 स्टार्ट गो. रंबा हो चल. अरे ओमकार 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 पडू नको. अरे ओमकार. अरे पडला ओमकार. पुन्हा खेळायचं ओमकार. हो उठ उठ जा मेरा शेर. उठ उठ. पुन्हा खेळायची का? हा चला आता खेळायची का ओमकार? हा चल दुसरा राऊंड. 1 2 3 स्टार्ट गो. ओमकार आता कातवला. आता ओमकार कातवला. टकरी लागली. आता टकरी लागली. ओमकार कातवला. ओमकार कातवला. ओमकार कातवला. ओमकार ओमकार कातवला. ओमकार धर. वारी ओमकार. अरे ओमकार पडू नको. अरे पाठीवर पडू नको फक्त. अर पडला काय ओमकार. अशी कस काय ताकद नाही राहिली त्या अंगात. उठ उठ. खेळायचा तिसरा राऊंड. हार नाही मानता शेर. हा अरे बा 1 2 3 स्टार्ट. जय महाविष्णू. अरे ओमकार खावता आता इस बाजी पहलवान में ओमकार बहुत बहुत खतरनाक खिलाड़ी बन गया लगता है ट्रेलर पर. बळीराम भी इधर. अरे अरे अब बळीराम पड़ते पड़ते. तू पड नको ओमकार पड नको. उठ. अरे यार पडला नाही बरोबर पडला नाही. काय पडला पुन्हा. जाऊ दे आता. काय करायचं आता. पडला तू. ह्याची का आता नको. बस झालं जाऊ द्या. चला आपला डबा घे बॅग घे. जाऊ पुढे आपण. अरे कुठे गेले शेर. तर मित्रांनो बघा इकडे किती भयानक वातावरण दिसत आहे. हे बघा तुम्ही काय भयानक वातावरण दिसायला. आणि मी आलो बघा हे वाघाटे तोडायला. काय करावं आहे ना आज पण लावून दिलं वाघाटे तोडायसाठी इकडे मध्ये. हे बळीराम याचा खाली. पण काय भयानक दिसत आहे बघा हे वातावरण सगळं. अरे बापरे खूपच भारी दिसत वाटत आहे. हे बघा लय मोठ्या झाडावर आलो मी इकडे. हे बघा खूपच खाली झाड लय मोठं झाड आहे. ती इकडे ओमकार तिकडे शेळ्या वाळायला लगे. खूप मोठी जाळी आहे ही बघू शकता तुम्ही. काय भारी वातावरण दिसत. असं वाटलं पाऊस पडत आहे पण पाऊस तर काय पडतच नाही. पा असं वाटलं पाऊस पडणार पडत नाही झाला. मोबाईल दे फुल चार्जिंग करून आणतो. याला देऊ वाटणार ना. येऊ का नाही बघू दे.
एमबी संपायचं भेवी त्याला. जाऊ नाही भेटत. जाऊ का मग? त्याला पगार लागते पबजी खेळते बुवा. जाऊ का मग ओमकार? हा हा नको जाऊ म्हणा. जाऊ नको म्हण. दे. जमा द्या. हो. सारा मग इकडे जाऊ. डबल आता तुम्ही या ना मग तिकडे 4 वाजता. मग मामाच्या तिथं वावरात आहे. आम्हाला मेळ लागणार नाही ना. म्हणजे म्हणजे आम्हाला 4 वाजल्यावर मेळ लागणार नाही ना. मग जरा संध्याकाळी तिकडे या. तिथं असणार. हो मग या मोबाईल घेऊन ये. हो येतो चार्जिंग करून. हो हो नाही झाल. ही आईनं वाघाट सांगितली होती तर चल्लो घेऊन मी आता ती वळायली शिळ्या तिकडे. किती भारी व्ह्यू यायला बघा बरं इथून. खूपच भारी व्ह्यू यायला. बापरे काय भारी आभाळ आहे. हा आणला वाघाट. मॅच तोडले का पेन मग पाणी. एक वाजला. दिवस तर कळण झाला हे. दिवस तर कळण झालाय. 1 वाजला का? हम्म. हे भाकर तू खाय मग. आताच काय काय खायचं? 1 वाजून 11 मिनिटं झाली. 10 मिनिटं झाली. ती वाघाटी तेवढी आणली. बसा रे एवढे. असं कोणाला द्यायचं लगी. आता कोणाला नाही द्यायचे. फक्त जिंतूरच्या माहिती द्यायचे नाही. गावात खायचे. जिंतूरच्या माईला हा. त्या माई दिले का नाही कोणी? दांदरवाडीच्या. हो. हम्म. तू उद्या ना कटिंग करायला गेल्यावर नेऊन दे माहित का. बरं. मग कपडे शिवले असले कपडे घेऊन. हो आलाय पाऊस. हे बघ काय जातोय जरसा का आला पाऊस. येऊ कोणाला सांगायला. व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आहे सुरू. यायला बा पाऊस. तिकडे लय पळायला. तिकडे इकडे साईडला. घेतो खाऊन मी आता भाकर. तरी बघा पाऊस आलाय. थांबलोय मी इथे. खूपच पाऊस आलाय. अरे बाप रे वाव. खूपच पाऊस आलाय. कॅमेरा एकदा पुसतो थांबा. हे बघा बाप रे काय मस्त पैकी पाऊस आलाय. काय भारी व्ह्यू दिसत आहे. वा. नाही पडत ऊन आता. तर उघडला आता पाऊस. हा इकडे साईडला पडल्यासारखं वाटायला ऊन. दिवस असले सगळे. आता पाऊस गेलेला आहे बघा. किती पाणी साचले. शेवटी आतुरता होती पावसाची. आला पाऊस. आता या नाही बिना चपल्याचं चल नाही. बापरे. तर आता पाऊस उघडलेला आहे तर एवढ्या भारी फील होत आहे बघा तुम्ही. खूपच भारी वातावरण दिसत आहे. हे बघा ढग वगैरे गेलेले आहेत तरी पण खूपच आनंद होत आहे अशा वातावरणात. बापरे. 1 घंटा फुल पाऊस सुरू होता बिना गरजता. हे बघा सगळे ढबस असले. बघा पायाची मग योगी चप्पल बनली. हे बघा पळता येणे झालं.
पडतंय. पहिल्या पाण्याचा स्वाद घेतला झाडांनी बघा. मस्त. झाडाला पण खूप आनंद होत असेल की पहिलं पाणी भेटलं. हे बघा किती सुंदर दिसत आहे नजारा. हे बघा झुप झुप झुप. ओमकार आणि बळीराम अजून आलीच नाही तर चलो आता त्याला बघायला. पाऊस उघडला तिकडून पाऊस जरा दिसायलाय त्याच्यामुळं कायले पाय बसायले नाही. आता बघतो त्याला जाऊन तिकडे आहेत का काय. कोणीकडे आलेच नाही. आणि बघा कसं तळ साचलं इथं. तळ साचलं हे. मित्रांनो या विहिरीत पाणी पडायला तर आम्हाला दिसली बघा धामीन. थांबा मला दाखवता. एक साप आहे धामीन नावाचा बघा. ती पळून जाऊ शकते. ती बघा या काडीवरती. ती बघा तुम्हाला दिसत असेल कशी धामीन आहे बघा. धामीन नावाचा साप आहे हा बघा. गडूळ पाण्यामुळे वरती येऊन बसला. हा बघू शकता तुम्ही. हे बघा जरा ऐकू येईन आता. हे बघा साप धामीन नावाचा. इकडे खाली गेली. ही खाली एक एक आणि एक वरतून उडी हाणली एक आमच्या एखादी. एक इकडे गेली. ही बघा ही बघा हे बघा ही तिथं लेत लांबल्याचं की रे. ती तिकडे उडी चढली ही. अरे बापरे 3 साप आहेत बघा तुम्ही मित्रांनो. अरे बापरे 3 साप. ही एक ही तुम्हाला दिसत असून ती तिकडे उडी चढायचा प्रयत्न करायली. बापरे. तर हे बघा पावसाला या विहिरीमध्ये टोटल 5 साप निघले धामीनी. 5 बघा. आता ही पावसाची आयलाय. हे बघा. अरे बापरे. ओके रे लय खोले. अरे बापरे मित्रांनो कशी भेटली. अरे बापरे उडळीचा रोड लागलो. ओमकार ते काय सापडलेत नाही. हे इकडे माळाकडून कोण इकडे गेले काय माहित नाही. ते बघा गेले तिकडं. ओमकार ते घरी. आम्ही इकडे बघत बसलो. ओमकार ते गेले पण घरी तिकडे. आता फोन आलता. आता चला इकडून पटपट लय जोरात आता पळत. तर आम्ही घराकडे जातच होतो तर यांना दिसलं बघा ससं. आता ससं दिसलं तर आता बघू तर काय करतात काय नाही त्याचा प्लॅन. हे जे पाहून दिसत आहेत तुम्हाला तरी आहे सशाचे पाहून. तर ससं बसलं आहे. आम्ही बघितले या झुपकात बसलेले आहे ससं. तर या झुपकात ससं बघितलेलं आहे आम्ही. इकडेच आम्ही आलो बघा. हे बळीराम हे कृष्ण. इकडे आम्ही अरे मुगाला चावला चकवलंय. हिच्यामध्ये ससं नाही काय नाही. ससं नाही काय नाही. हेड उग म्हणाय रे. मेहनत गेली वाया. नाही तर तिथं होतं ते ससं. ते काय तिथं काय ससं गिसं काहीच नव्हतं. काय खरं. आता चलो घराकडे. वगैरे काही सांगितलं गोटे बोललं वाटतं काही दुसरं दिसलं. ससं गिसं काय नव्हतं. आता चलो घराकडे. त्या सस्याच्या नादात इकडंच आंधार पडला आम्हाला. आता चलो घराकडं. तर मग कसा वाटलं तुम्हाला आजचा आपला हा व्लॉग. आवडला जर असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात मग आता पुढच्या व्लॉगमध्ये. तर धन्यवाद.